म्हणून त्या वास्तूला आपण वास्तू शांत असं म्हणतो. म्हणजे 5 मोठ्या शक्तिपीठांचा आशीर्वाद घेणं यालाच म्हणजे पुण्यवाचन असं म्हटलं जातं. तर पहिलं मोठं शक्तिपीठ पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. समजा एक मोठं शक्तिपीठ आहे म्हणून आपण इकडे कलश मांडून आपण ठेवणार आहे. जणू काही सगळ्या नद्यांचं तीर्थ आपण इकडे आणून ठेवलेलं आहे. अशा भावनेने आपण त्या पाण्याची आपण पूजा करणार आहे. दुसरं मोठं शक्तिपीठ म्हणजे ऊर्जेचं. सूर्य उगवतोय, मावळतोय म्हणून आपण इकडे जगू शकतो. समजा सूर्य उगवायचाच बंद झाला तर आपण काहीच करू शकणार नाहीये. नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपली घराची वास्तुशांती आहे. वास्तुशांती याच्यासाठी कारण आपण आता थोडं रिसेंटली रिनोव्हेशन केलं आणि जेव्हा आपण रूम घेतलं होतं तेव्हा आपण वास्तुशांती केली नव्हती, म्हणजे नॉर्मल गणेश पूजा केली होती. सो आज आपण वास्तुशांती करतो. साहेब अंधेरीवरून आले. आता ते दादा ह्याला काय बोलतात? मांडणी. बरोबर. सो हे आता दादा मांडणी करतात. बघूया आपण. हे आपण जे होम करतो त्यासाठी भांडं लागते आणि हे सगळं साहित्य. दादा आपल्याला थोडीफार माहिती देतील आपल्या यूट्यूब चॅनलसाठी. त्यांचं पूर्णपणे मांडणी झाल्यावर आपण त्यांना सांगायला थोडीफार माहिती. तर कसं असतं की ती वास्तू आपल्याला चांगली लाभदायक व्हावी या हेतूने काहीतरी त्या वास्तूमध्ये करणं गरजेचं असतं. म्हणून त्या वास्तूला आपण वास्तू शांत असं म्हणतो. आणि इकडे आधी कोण कसं काय राहिलेलं असतं, काय काय गोष्टी इकडे घडलेल्या असतात ते आपल्याला त्याच्यातल्या कुठल्याच गोष्टी माहिती नसतात. तर आपण ज्या वास्तूमध्ये आपण राहतो, जेवढी वापर करणार असतो डोक्यापासून पायापर्यंत, ती चांगली वास्तू शांत करून हवे असते. आता जसं आता हे थोडंसं जीर्णोद्धार असं केलेलं तर कसं आता भरपूर कारागीर येतात. आपण स्वतः काही गोष्टी करत नाही पण त्यांच्याकडून आपण सगळ्या गोष्टी करून घेतो की बाबा हे असं करते, त्या गोष्टी तशा करा. काही जीवजंतूंची अशी हत्या सुद्धा केली जाते. तर तसले जीवजंतू आमच्या या वास्तूमध्ये प्रादुर्भाव होऊच नये म्हणून आपण हा वास्तुशांतीचा कार्यक्रम इकडे हा करतोय. तर वास्तूच्या एकूण 62 देवता असतात. आपली पूर्ण टोटली 62 देवतांचं इकडे असं मंडल असं मांडलं जातं आणि त्या वास्तू पुरुषाला आव्हान केलं जातं. आणि त्याच पद्धतीने त्या सुरुवात कुठलीही पूजा असू दे, वास्तुशांती असू दे, सत्याची पूजा असू दे, लग्न असू दे, इतर गोष्टी असू दे, सुरुवात आपण गणपती पूजनाने करतो. तर आज आपण सुरुवातीला गणपती पूजनाने आपण इकडे सुरुवात करणार आहे. आणि त्याच्यानंतर पुण्यवाचन म्हणून एक विषय केला जातो, लग्नात सुद्धा हा केला जातो. म्हणजे 5 मोठ्या शक्तिपीठांचा आशीर्वाद घेणं यालाच म्हणजे पुण्यवाचन असं म्हटलं जातं. तर पहिलं मोठं शक्तिपीठ पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. समजा इकडे सगळ्या सुविधा चांगल्या गोष्टी केल्या पण इकडे पाणीच नसेल तर आपण इकडे राहू शकणार नाही. तर पाणी या मोठ्या शक्तिपीठांची आपण इकडे पूजा करणार आहे. पावसाला सांगितलं तर येणार नाही, जा सांगितलं तर जाणार नाही, नसेल तर चालणार नाहीये. ते एक मोठं शक्तिपीठ आहे म्हणून आपण इकडे कलश मांडून आपण ठेवणार आहे. जणू काही सगळ्या नद्यांचं तीर्थ आपण इकडे आणून ठेवलेलं आहे. अशा भावनेने आपण त्या पाण्याची आपण पूजा करणार आहे. दुसरं मोठं शक्तिपीठ म्हणजे ऊर्जेचं. सूर्य उगवतोय, मावळतोय म्हणून आपण इकडे जगू शकतो. समजा सूर्य उगवायचाच बंद झाला तर आपण काहीच करू शकणार नाहीये. आणि अशा पद्धतीने त्याचं प्रतीक म्हणून आपण इकडे समई दिवे लावून ठेवणार आहे. प्रकाशाकरता त्या समई लावून ठेवणार आहे आणि ज्ञानाकरता म्हणून एक तुपाचं एक छोटंसं निरंजन लावून ठेवणार आहे. आणि अशा पद्धतीने या सूर्यनारायणाच्या अग्निदेवतांची आपण इकडे पूजा करणार आहे. आणि त्याच पद्धतीने तिसरं मोठं शक्तिपीठ म्हणजे वसुंधरा देवी, ही पृथ्वी, हिच्यावरती आपण बसलोय. आपल्याला वाटतं की घरात आलो की आपण सुरक्षित झालो, असं नाहीये. क्षणात अर्थक्वेक झाला, भूकंप झाला, त्या इकडे होतं ते नव्हतं, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्या वसुंधरा देवीचा आपल्यावरती आशीर्वाद आहे म्हणून आपण इकडे सगळ्या गोष्टी आपण इकडे करू शकतो. म्हणून तिला एक नमस्कार करणार आहे.
आणि त्याच पद्धतीने तिसरं मोठं शक्तीपीठ म्हणजे आकाश हे निळं जांभळं आकाश नसून पृथ्वी गोल आहे, गुरुत्वाकर्षण आहे, समतोल दाब आहे, ग्रॅव्हिटी आहे. जसं चंद्रावरती गेल्यावरती माणसं कसं वजन विरहित अवस्थेत राहतात तसं काही इकडे काही नाहीये. त्या आकाशांची त्या ग्रॅव्हिटींची आमची अति कृपा आहे म्हणून त्या शक्तीपीठाला आपण एक नमस्कार करणार आहे. पुढचं मोठं शक्तीपीठ म्हणजे वायू सतत आपल्याला 24 तासाला ऑक्सिजनची गरज असते म्हणून आपण त्या शक्तीपीठांची आपण इकडे पूजा करणार आहे. आणि त्याच पद्धतीने 5 मोठ्या शक्तीपीठांची पूजा करणं ह्यालाच म्हणजे पुण्यावाचन असं म्हणतात. त्याच्यातलं एकही शक्तीपीठ बिघडलं तर आपण इकडे बसून पूजा करू शकणार नाहीये. आणि त्याच पद्धतीने सुरुवात पुण्यावाचननी केली जाईल आणि त्याच्यानंतर नवग्रह देवता म्हणून इकडे आम्ही वेगळ्या प्रकारच्या ग्रहांची अशी चिन्ह अशी काढून ठेवलेली आहे. सूर्य गोल असतो म्हणून गोल असं मध्ये एक प्रतीक काढलंय, ते सूर्याचं पीठ आहे. वरती असा स्टार काढलेला आहे. तिकडे शुक्राची चांदणी असे सुद्धा म्हणतात. तिकडे शुक्र देवतांची आपण इकडे स्थापना करणार आहे. चंद्राची अशी कोर काढलेली आहे. त्रिकोण काढलाय तो मंगळाचा काढलेला आहे. इकडे असं सुपासारखं काढलेलं आहे ते राहूचं पीठ आहे. इकडे असं धनुष्य काढलेलं आहे ते शनी महाराजांचं पीठ आहे. इकडे असं ध्वज काढलेलं आहे ते केतूचं पीठ आहे. आयताकृती तांदूळात काढलेलं आहे ते गुरुचं पीठ आहे. वरती जाणारा असा एरो काढलेला आहे, बाण काढलेला आहे ते बुधाचं पीठ आहे. असून इकडे बाकीच्या अशा सुपाऱ्या दिसत नाही पण इकडे एकूण 42 देवतांची आपण इकडे स्थापना करणार आहे. सुपाऱ्या नसल्या तरी तिकडे अक्षरांवरती त्यांना तिकडे बोलवणार आहे आणि त्यांचे वेगळ्या प्रकारचे आशीर्वाद तिकडे आपण प्रदान करणार आहे. आणि म्हणजे कुठलेही हवन कर्म म्हटलं तर नवग्रह देवतांची पूजा अशी केली जाते. नवग्रह म्हणजे एकूण 9 सुपाऱ्या नसून एकूण जसं आपला परिवार कसं देवता असतात तसं या परिवार देवता म्हणून एकूण इकडे 42 देवतांची आपण इकडे स्थापना करणार आहे. मातृका देवींची आपण इकडे पूजा करणार आहे. त्याच पद्धतीने कुटुंबात सहसा कोणी देहरूपानी नसतील त्यांचं स्मरण सुद्धा आपण इकडे आवर्जून करणार आहे. ते होते म्हणून आपण आहोत, त्यांचंच नाव लावून आपण जगामध्ये वावर करतो. तर आई वडील आजी आजोबा जे कोणी नसतील त्यांचं एक सरळ हाताने पाणी सोडणं, त्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात, ते आपण इकडे करणार आहे. सरळ हाताने पाणी सोडणं आणि तांबडावरती असे 2 कॉइन्स असे वाजवायचे असतात. वाजवल्याने जो आवाज होतो त्याला संस्कृतमध्ये नाद असं म्हणतात म्हणून त्या श्राद्धाला आपण नांदी श्राद्ध असं म्हणणार आहे. आणि 2 ब्राह्मणांना मी त्यांच्या प्रित्यर्थ जेवायला देतोय अशा पद्धतीने ते पाणी सोडून नंतर एक शंकराच्या मंदिरात तो विडा अर्पण करायचा असतो. आणि त्याच पद्धतीने वास्तू मंडळ म्हणून एकूण 62 देवतांची इकडे आम्ही स्थापना करणार आहे आणि त्यांना आपण इकडे बोलवणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही इकडे या आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने आशीर्वाद तुम्ही प्रदान करा. आपण देवांना इकडे आपण किती गोष्टी आपण अर्पण केल्या, फळं अर्पण केली, प्रसादाचा नैवेद्य, जेवणाचा नैवेद्य केला, तरी ते प्रत्यक्ष प्रभू काही ग्रहण करत नाही. तेच आपण तो प्रसाद म्हणून आपणच ग्रहण करत असतो. हवन असं एक माध्यम आहे. हवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी घालतो ते प्रभूना धुरामार्फत प्रभूना पोचतो. म्हणून गायचं शुद्ध तूप, काळे तीळ, तर सुकी लाकडं ते हवनावर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि वास्तू पूर्ण शांत झाल्यानंतर मानवी प्रवेश नसून देवांना आपण घेऊन आपण आतमध्ये येणार आहे आणि अग्नीची पूजा करणार आहे. आणि अशा पद्धतीने नंतर एक क्षेत्रपाल पूजन सुद्धा इकडे केलं जाणार आहे. कसं असतं की चांगल्यालाच पटकन कोणाची नजर लागते, वाईट गोष्टीला कोणाची नजर लागणार नाही. तर एवढं सगळं चांगलं होत असताना कोणाची वाईट नजर असेल ती वाईट नजर व्हायच्या बाहेर निघून जाऊन दे म्हणून एक क्षेत्रपाल पूजन असं केलं जाणार आहे. आणि त्या क्षेत्रपालांची आपण इकडे पूजा करणार आहे. आणि पूर्ण वास्तू शांत झाल्यानंतर एक पूर्णाहुती अशा पद्धतीने तो कार्यक्रम आज आपण इकडे करणार आहे. आणि ही सगळी पूजा आपण कशी करणार आहे, यथा ज्ञानेनं, म्हणजे मला माहित असेल त्या पद्धतीने, यथा मिलित म्हणजे जी काही द्रव्य इकडे उपलब्ध आहे त्यांनी मी 16 प्रकाराने श्रद्धायुक्त अंतकरणाने ह्या सगळ्या पूजा कर्म आज आम्ही विधी करून घेतोय. त्याच पद्धतीने कुलदेवता, ग्रामदेवता त्या ठिकाणी आता लगेच त्या ठिकाणी जाणे येणं कठीण आहे म्हणून त्यांच्या नावाने आपण इकडे विडे काढून ठेवणार आहे. कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, सद्गुरूंची पूजा करणार आहे. आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे करणार आहे. आणि वास्तू पूर्ण शांत झाल्यानंतर मानवी प्रवेश नसून देवांचा प्रवेश, देवांना घेऊन आपण आज आत येणार आहे आणि आपली वास्तू सगळी दाखवणार आहे. अशा पद्धतीने हा वास्तू शांतीचा कार्यक्रम आज आपण इकडे करण्याचा इकडे आपण प्रयत्न करणार आहे. थँक्यू पडजी साहेब, कारण तुमचा हा सखोल ज्ञान आहे तो मला ॲक्च्युली शेअर करायचा होता आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत. सो मंडळी असा होता पूर्ण आता ओव्हरऑल त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे.
जर तुम्हाला काही ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हे आपले भटजेत सारखे आपण प्रत्येक म्हणजे जेव्हा वास्तू असेल, गणेशपूजा असेल किंवा सत्यनारायणची महापूजा असेल तर प्रत्येक वेळी आपण ह्याच भटजींना बोलवतो. कारण ह्यांचं जे संवाद आहेत ते आपल्याला आवडतात आणि त्यांचे जे ज्ञान आहे खूप सखोल ज्ञान आहे ते खूप मला आवडतं. सो त्यांना जेव्हा वेळ नसेल तरी मी त्यांना फोर्स करतो आणि त्यांना बोलवूनच घेतो. थँक्यू, धन्यवाद साहेब. आपण पुढे चालू राहील तेव्हा आपण जी घटना आहे तिचा आपण व्ह्यूअर्सला दाखवत राहू. चला पुढे कंटिन्यू करूया.